आयटा कामगार संघटनेच्या वतीनं अंगणवाडी आणि आशा कर्मचारी यांना योजना बाह्य कामे देऊ नका, निवडणुकीचे कामे देऊ नका म्हणून आपण जिल्हाधिकारी साहेब अकोला आणि उपजिल्हाधिकारी साहेब अकोला महेशजी परंडेकर यांना निवेदन दिलं होतं। त्या निवेदनाची त्यांनी दखल घेऊन आपल्याला 26/6/2026 रोजी पत्र पाठवलेलं आहे आणि या पत्रात असं म्हटलं आहे की त्यांनी जे आपले उपविभागीय अधिकारी आहे, उपजिल्हा अधिकारी आहे तथा नोंदणी अधिकारी आहेत, अकोट 28, 29 बाळापूर, 30 अकोला पश्चिम, 31 अकोला पूर्व, 32 मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ यांना जे BLOचं काम आणि मदतनीसचं काम देण्यात येऊन राहिलेलं आहे याचं निवेदन प्राप्त झालेलं आहे आणि सदर निवेदनाच्या अनुषंगाने माननीय भारत निवडणूक आयोग यांनी दिलेल्या निर्देशानुसार योग्य कारवाई करण्याबाबतचं पत्र हे यावरील अधिकाऱ्यांना पाठवलेलं आहे। म्हणून माझा आवाज ज्या अंगणवाडी कर्मचारी यांच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचून राहिलेला आहे त्या सर्व अंगणवाडी कर्मचारी आणि आशा कर्मचारी यांना परत युनियनच्या वतीने सूचना देण्यात येऊन राहिलेलं आहे की आता जिल्हाधिकारी साहेब यांनी पत्र काढलेलं आहे, हे पत्र आपण सार्वजनिक केलं असतं पण ते का नाही करत त्याचं कारण मी नंतर सांगतो। म्हणून सर्व ज्यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचून राहिलेला आहे महाराष्ट्रातील तमाम अंगणवाडी आणि आशा कर्मचारी यांनी अशा प्रकारचं पत्र त्या उपजिल्हाधिकारी साहेब आणि जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन पत्र काढण्याचे साठी प्रयत्न करावे आणि हे पत्र काढल्यावर कोणत्याही अंगणवाडी आशा कर्मचाऱ्यांवर या अगोदरच सांगितलं होतं की आम्ही कारवाई होऊ देणार नाही, परंतु हे आता आशा कर्मचारी आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पदरात पडलेली बाजू आहे, त्यांना निर्णय घ्यायचा आहे की हे BLOचं काम आणि मदतनीसचं काम करायचं आहे की नाही करायचं आहे। म्हणून या पत्राच्या अनुसार कोणीही ते BLOचं आणि मदतनीसचं काम करू नका, आपल्याजवळ पत्र आहे, हे पत्र आपण सार्वजनिक केलं असतं परंतु काही आभाळ्यातल्या यूट्यूबच्या संघटना आहेत त्या फक्त यूट्यूबपुरत्याच मर्यादित आहेत। आज आमच्या जिल्ह्याच्या ज्या खंबीर युनियनच्या कार्यकर्ता आहेत या ठिकाणी असल्यामुळे हा विषय आम्ही या ठिकाणी आज मांडून राहिलेला मुद्दा की काही यूट्यूबच्या संघटना तयार झालेल्या आहेत त्या फक्त यूट्यूबपुरत्याच मर्यादित आहे। हे आमचं पत्र आहे, त्या संघटनेला आमचं आव्हान आहे की अनेक दिवसापासून या BLOचं काम करण्याबाबत सूचना केलेल्या आहे परंतु त्यांचे व्हिडिओ आता काल परवा येतात आणि महिलांमध्ये भुरळ पडून राहिलेली आहे अंगणवाडी सेविका मदतनीसमध्ये। आमचं हे म्हणणं नाही आहे की या संघटनेत राहा की त्या संघटनेत राहा की आमच्या संघटनेत राहा, परंतु जे रस्त्यावरची संघटना आहे, जे जुने लोक म्हणून गेले ओल्ड इज गोल्ड, ज्या जुन्या संघटना आहे तेच तुमच्या पदरात आजपर्यंत देत आलेले आहे आणि तेच तुमच्या पदरात पाडतील। म्हणून ज्यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचून राहिलेला आहे त्या सर्व अंगणवाडी कर्मचारी आणि आशा कर्मचारी भगिनींना युनियनच्या वतीने विनंती करण्यात येऊन राहिलेली आहे की कोणीही BLOचं काम करू नका। ज्यांना पत्र पाहिजे त्यांनी आपल्या जे बीट प्रमुख युनियननी नियुक्त करून दिलेले आहे, तुम्हीच निवडलेले आहे त्या बीट प्रमुखांना, तुम्हीच निवडलेल्या अध्यक्षांना, युनियनला कोणाला निवडलं नाही। या सर्व मूर्तिजापूरकर आहेत, ज्योती तातोड आहेत, यांना हे अध्यक्ष करा, यांना ते सचिव करा, यांना असं करा म्हणून तुम्हीच त्यांचे नावं दिलेले आहेत, तुम्हीच त्यांना निवडलेलं आहे। तर ते पत्र त्या बीट प्रमुख आणि तालुका अध्यक्षांकडे आम्ही दिलेलं आहे, त्या पत्राच्या आधारे कोणीही काम करू नये अशी युनियनच्या वतीनं सर्वांना सूचना करण्यात येऊन राहिलेलं आहे। सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना, आशा कर्मचाऱ्यांना जय शिवराय करतो, जय भीम करतो, क्रांतिकारी इस्तकबाल करतो, लाल सलाम, इन्कलाब जिंदाबाद, लढेंगे जीतेंगे।